मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 2008च्या प्रकरणी निर्दोष मुक्तता झालेली आहे। औरंगाबाद खंडपीठाने पुराव्याअभावी त्यांची सुटका केलेली आहे। 2008 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आलेली होती। तेच हे प्रकरण। या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांविरोधात सार्वजनिक मालमत्तेस नुकसान पोहोचवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आता या प्रकरणामध्ये राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। पद्मेश, महाराष्ट्र नवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008च्या ज्या हिंसाचार प्रकरणी आता मोठा दिलासा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मुंबई उच्च न्यायालयाच्या ज्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी त्यांची पुराव्याअभावी निर्दोष जी सुटका केली असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळते। कोणताही पुरावा नसताना राज ठाकरे यांच्या विरोधात जी फौजदारी खटला चालवणे म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर ठरेल असं जे निरीक्षण आहे ते उच्च न्यायालयाने या प्रकरणी नोंदवल्याचं आपल्याला माहिती मिळते। विक्रांत, आपण जर बघितलं 2008 साली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जेव्हा अटक झाल्यानंतर त्यानंतर मनसे सर्व कार्यकर्त्यांनी राज्यभर ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केली होती। याच दरम्यान मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी पळई जी गंगाखेड मार्गावर एक एसटी बस थांबून त्यावरती दगडफेक केली होती। त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या जे मनसेचे कार्यकर्ते त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्ता नुकसान पोहोचवल्यामुळे जो गुन्हा दाखल झाला होता त्या प्रकरणाची सुनावणी तेव्हापासून सुरू होती आणि त्यामध्ये आता आपण बघू शकतो की राज ठाकरे यांना पुराव्याअभावी सुटका केल्याचं विक्रांत आपल्याला पाहायला मिळत आहे। बरं, धन्यवाद पद्मेश या सगळ्या तपशिलांसाठी।